नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला, संध्याकाळ झालेली आहे, 6:15 वाजत आहे. तर म्हटलं आज दीपामावस्या आहे, तर दीपामावस्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर संध्याकाळीच लावायचे असतात म्हणून म्हटलं संध्याकाळचाच ब्लॉग आपण शेअर करूया. मी कोणत्या पद्धतीने पूजा करते, अगदी सिंपल, म्हणजे आपल्या घरगुती. पण सगळे जे काही दिवे असतील घरामध्ये सगळे घासून वगैरे ठेवलेले आहेत. आता मी पूजा म्हणजे मांडणी वगैरे करून घेते त्यांची. पाटावर किंवा चौरंगावर मांडून वगैरे ठेवायचे आणि नंतर त्यांची पूजा करायची. सगळ्या दिवांना आपल्याला त्याच्यामध्ये वाता वगैरे ठेवून घ्यायचे आहेत. हे बघा, इथे असे घासून वगैरे ठेवलेले आहेत मी ते. आणि घासून झाले, दूध वगैरे गरम करायला ठेवलं आहे आणि हे सगळे घासून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने म्हटलं हे सुकले की मग त्याच्यानंतर ब्लॉग बनवायला सुरुवात करूया. तर आता ते सुकलेले आहेत आणि म्हटलं चला पूजेची मांडणी वगैरे करून घेऊया. आणि मग कसं संध्याकाळचं होतं, संध्याकाळी आपण दिवे वगैरे लावले ना तर छान असा प्रकाश वगैरे पडतो. म्हणून म्हटलं आता विंडो पण बंद करून येते, संध्याकाळ झाली का इथून मच्छर वगैरे येते. आता हे दूध वगैरे गरम झालं की इथे मांडणी वगैरे करते आणि पूर्ण तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी कोणत्या पद्धतीने पूजा वगैरे करत असते. तो व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. हे गुळाचं पाणी आहे, अगदी थोडंसं गुळ घेतलेलं आहे आणि हे पीठ आहे. तर इथे पिठाचे दिवे बनवायचे आहेत ना, तर हे पाणी आपण याच्यात मिक्स करून मग मी इथे पीठ अगदी छान असं कडक मळून घेणार आहे. मग याचे दिवे बनवून घेऊ. छान असा गोळा बनवून घेतलेला आहे. आता याचे मस्तपैकी दिवे बनवून घेऊया. इथे दिवे बनवून घेत आहे मी इथे. आणि पीठ वगैरे भिजवून घेतलं होतं, थोडंसं गूळ टाकून, कोणी हळद टाकून वगैरे बनवतं. फक्त त्याला स्टीम करून घ्यायचे थोडे, म्हणजे ते छान असे म्हणजे पातळ वगैरे नाही होत. आपण पीठ जर स्टीम नाही केलं ना दिवे, तर ते पीठ पातळ होत जातं, दिवे आपले खराब होतात. छान स्टीम केलं की कडक राहतात आणि दिवाही छान लागतो. तर त्यासाठी आता मस्त दिवे मी इथे आकार देऊन घेते. वेगवेगळ्या शेपमध्ये दिवे बनवले जातात. तर ज्याला जसे आवडत असेल त्या पद्धतीने दिवे करतात लोक. आणि मला या पद्धतीने जमतात म्हणून मी याच पद्धतीने दिवे करत असते. आमच्याकडे नवरात्रीत किंवा मग वर्षातून देवांना, आपल्या कुलदेवतेला सुद्धा आरत्या लागतात, पण त्या पुरणाच्या असतात. ते सुद्धा दिवे मी अशाच पद्धतीने बनवते आणि फक्त पुरणाचे असतात. पण आता हे इथे बनवायचे आहेत पिठाचे, आणि गूळ मिक्स केलं गोड म्हणून थोडंसं, आणि पीठ भिजून छानपैकी आता स्टीम करायला ठेवते. 5 दिवे बनवलेले आहेत आणि ते दिवे मी आता स्टीम करून घेते. तोपर्यंत पुढची तयारीला लागत आहे, म्हणजेच पूजेची मांडणी वगैरे करून घेते. सगळ्यात आधी चौरंग ठेवला, चौरंगाच्या खाली स्वस्तिक काढून घेतली आहे. त्यानंतर चौरंगाच्या वर छानपैकी असा कपडा टाकून घेतला आणि मी आता इथे स्वस्तिक वगैरे काढून घेते आणि दिवे छानपैकी धुवून पुसून वगैरे घेतलेले आहेत. तर ते सुद्धा छान इथे मी ठेवून येणार आहे आणि त्यांच्यात सगळ्यांमध्ये वाता बनवून घेत आहे. किती छान आपल्या भारतीय सण आहेत ना, एक एक सणाचं महत्त्व, आणि खूप छान वाटतं घरामध्ये सण वगैरे असला की दिवे अगदी प्रसन्न असं वातावरण होऊन जातं. आणि श्रावण महिन्यात सुरू झाला म्हणजे की दीपामावस्या आली की म्हणजे दिव्यांची स्वच्छता वगैरे, म्हणजेच सगळ्या सणांचं आगमन होत आहे. म्हणून तुम्ही घरातले पूजेचे सामान स्वच्छ करा वगैरे, असं त्याचं महत्त्व आहे. आणि अंधाऱ्याकडून प्रकाशाकडे जायचं, हे दिव्यांचं महत्त्व आहे. दिवे ठेवण्यासाठी खाली आधी तांदूळाची आरास करून घेते, त्याच्यावर एक एक दिवा ठेवते. तर अशा पद्धतीने दिव्यांचं हे महत्त्व आहे. म्हणजे सगळे सण साजरे करायला सुरुवात होत असते आजपासून. आणि एक कहाणीसुद्धा आहे दिव्यांची. आटपाट नगरामध्ये एक राजा होता, त्यांची एक सून होती, तिचं नाव गुणवंती होतं. तिने सुद्धा असंच खूप संस्कारी आणि देवधर्म करणारी होती. तर तिने असंच आषाढ महिन्यामध्ये अमावस्येच्या दिवशी घरातले सगळे दिवांची पूजा वगैरे केली, घासून पुसून स्वच्छ केले. अशी छान मांडणी करून त्यांना हळदी कुंकू, फुलांच्या माळा वगैरे, गोडाचा नैवेद्याचा शिरा केला. आणि तिने छानपैकी दिव्यांना प्रार्थना केली, हे दीप राजा, तू आमच्या घरातील अंधार दूर कर, आम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि दीर्घ आयुष्य दे. आमच्या घरात कधीही अन्नधान्याची, धनाची कमतरता भासू देऊ नकोस. तिची ही भक्ती आणि श्रद्धा पाहून
दीपदेवता अत्यंत प्रसन्न झाली आणि त्यांनी दे रात्री जेव्हा सर्वजण झोपले तेव्हा दिव्यांमधून साक्षात माता लक्ष्मी प्रगट झाली असं म्हटलं जातं. तिने राजाच्या घराण्यावर अखंड ऐश्वर्य, उत्तम आरोग्य आणि सगळं असं सुख प्रदान केलं होतं, म्हणून तेव्हापासून दीप अमावस्या ही मनवली जाते. तर मी सुद्धा छान दिव्यांची पूजा करून घेतली, सर्व दिवे लावून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने मस्त अशी पूजा झालेली आहे आणि असंच सगळ्यांवर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहो हीच देवाचरणी प्रार्थना. अशा पद्धतीने सगळे दिवे मी इथे लावून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने मी पूजा वगैरे करत असते. अगदी साध्या पद्धतीने जे माझ्याकडे दिवे वगैरे आहेत सगळे घासून पुसून घेतले आणि छान त्यांना हळदी कुंकू फुलं वगैरे सगळं वाहून घेणार आहे. आणि छान असा सण साजरा झाला. संध्याकाळी छान असं सगळीकडे अंधार पसरलेलं असतं, तेव्हा हे दिवे लागले ना तर खूप छान वातावरणात प्रसन्नता असं वाटतं, खूप छान वाटतं. आणि रोजची आपली धावपळ, रोजचे तेच ते कामं करून आपल्यालाही कंटाळा आला असतो, पण श्रावण लागला की सण अगदी मनामध्ये उत्सुकता वाढते आणि अशाच छोट्या छोट्या क्षणांमध्ये घरातला आनंद दडलेला असतो. हे आपल्याला जे छोटे छोटे क्षण असताना ते सगळे अनुभव करून घ्यायचा आहे. तरी आपण हे साजरे केले की तेच आपल्या मुलांनासुद्धा बघायला भेटतात आणि असं काही असतं हे त्यांनासुद्धा माहिती पडतं. म्हणजे आपल्या परंपरा, आपली संस्कृती हे सुद्धा पुढच्या पिढीपर्यंत जात असतं, म्हणून हे सगळं करायचं. आरती वगैरे करून घेतली दिव्यांची, शुभंकरोती वगैरे म्हणून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी छान अशी दिव्यांची पूजा वगैरे करून घेतलेली आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने पूजा वगैरे करत असता ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मंत्र वगैरे जी प्रार्थना करायची होती आणि आज अमावस्या होती, अमावस्येचं सगळं काही जे होतं दुसरं अमावस्येला मी करत असते ते मी सकाळी सगळं करून घेतलेलं आहे. आता फक्त दिव्यांची छान पूजा वगैरे मी कोणत्या पद्धतीने मांडते, पूजा करते हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि जे दिवे बनवून घेतले होते ना त्याच्यातल्या बाहेर एक तुळशीजवळ दिवा मी इथे ठेवून घेतलेला आहे. जे कणकेचे दिवे बनवले होते आपण ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे असतात, तर ते मी ठेवून घेतलेले आहे. तुळशी मातेजवळ जो दिवा लावतो तो रोजचा न लावता तर मी अशा पद्धतीने कणकेचा दिवा केला होता ना तर तो ठेवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर दारात सुद्धा मी दिवा लावून घेते ना तर तो सुद्धा मी इथे ठेवून घेणार आहे. बाहेर आपल्या दरवाजामध्ये एंट्रन्सला तर दरवाज्यात तो ठेवून घ्यायचा आहे. तुम्ही 2 बनवले असेल, 2 म्हणजे आज तुम्हाला झालेला आहे, पण 2 कोणी 2 ठेवतं, कोणी 1 ठेवतं. मी 1 ठेवून घेतलेला आहे आणि बाकी जे दिवे आहेत एक देवापुढे ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर मुलांनासुद्धा या दिव्यांनी औक्षण करून घ्यायचं आहे. तर मी ते करून घेणार आहे. आपल्या घरातले मुलं लहान असो किंवा मोठे, आपल्या मुलांचं औक्षण करून घ्यायचं ह्या देवांनी चांगलं असतं. आपली परंपरा आणि आपल्या रूढी, आपलं वंशज वाढवण्यासाठी या पद्धतीने पूजा केली जाते असं मी ऐकलेलं आहे. तर मी ते नेहमी करत असते. तर अशा पद्धतीने मी पूजा करून घेते. आता काहीतरी जे श्लोक आहेत, काही प्रार्थना आहेत जे मी रोज डेली रूटीन माझे नित्यसेवा आहे ते करून घेत आहे मी. तर एक एक दिवा लावताना मनात एकच इच्छा असते, या दिव्यांच्या प्रकाशासारखं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य आणि आनंद कायम उजळीत राहो. हीच दीपदेवतेकडे मनोभावे प्रार्थना करते आणि नमस्कार करते. तर अशा पद्धतीने दीप अमावस्या मीने साजरी केलेली आहे. तुम्हाला ही दीप अमावस्येची पूजा आणि मी म्हटलेलं हे सगळं आवडलं असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने करता, प्रत्येक गाव बदलले की म्हणजे वेगवेगळी परंपरा असते आणि
वेगळ्या पद्धती असतात तर त्यासुद्धा मला छान कमेंटमध्ये सांगा. आता छानपैकी सगळे सणवार चालू झालेले आहेत आणि अनेक सण सुरू होऊन जातात. आता लगेच नागपंचमीसुद्धा येणार आहेत, म्हणून ही सगळी दिव्यांची तयारी असते. घासून पुसून स्वच्छ करून ठेवतात, म्हणजे रोजच्या येणाऱ्या सणांसाठी आपल्याला सगळं उपयोगात पडतं. तर त्याच्यानंतर आपण जे रोज देवापुढे दिवा लावतो, आपल्याला जी ऊर्जा मिळते त्याच्यापासून, जो उजळतो आपलं घर पूर्ण छान प्रकाशमय होतं, तर त्याच अग्नितत्वाचा आणि दीपाचा सन्मान म्हणून आपण ही पूजा नक्कीच केली पाहिजे. तर असे जे काही छोटे छोटे सणवार येतात, जे काही छोट्या छोट्या आपल्या परंपरा आहेत, त्या नक्कीच साजऱ्या कराव्यात. तर चला भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.